सासरे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, तर दुसरीकडे सुनबाई आणि विद्यमान खासदार रक्षा खडसे या भाजपात. एकाच घरात दोन पक्ष, विचारसरणीची दोन टोकं. उत्तर महाराष्ट्रात आणि विशेषतः जळगावात भाजपच्या वाढीत नाताभाऊंचा मोठा वाटा राहिलाय. मात्र पक्षाकडून योग्य ती वागणूक न मिळाल्यानं 2020 मध्येच त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. पक्षाकडून त्यांना विधान परिषदेवरही पाठवण्यात आलं. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपाकडून रक्षा खडसे आणि राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे लोकसभेच्या रिंगणात नक्कीच दिसतील. त्यामुळे सासरे विरुद्ध सुनबाई असा नवा संघर्ष रावेरच्या राजकारणात जन्माला येत असतानाच दुसरीकडे भाजप धक्कातंत्राचा अवलंब करून नक्की कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार याचं उत्तर अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट बदललेला असताना त्याचे परिणाम रावेरमध्ये कसे बघायला मिळतील? भाजपचा हक्काचा असणारा हा बालेकिल्ला नाताभाऊंच्या पलटीमुळे राष्ट्रवादीकडे जाणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष सिरीजमध्ये. नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. या रावेर लोकसभा मतदारसंघात जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, रावेल यावर, चोपडा आणि विदर्भातील मलकापूर असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. रावेल यावर या मतदारसंघातून काँग्रेसचा आमदार वगळता जामनेर, भुसावळमध्ये भाजप, तर मुक्ताईनगर, चोपडा येथे शिंदे गटाचे आमदार आहेत. 2009च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर खानदेशात रावेर मतदारसंघ तयार झाला. त्यात जळगाव जिल्ह्यातील 5 तर बुलढाण्यातील 1 अशी या मतदारसंघाची एकूण रचना आहे. 2009ला झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपकडून खानदेशात सर्वाधिक प्रभावी राहिलेल्या हरिभाऊ जावळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं, तर राष्ट्रवादीकडून रवींद्र पाटील यांना संधी देऊ केली. मात्र भाजपची नस या मतदारसंघात आधीपासूनच मजबूत असल्यानं हरिभाऊ जावळे इथून आरामात निवडून आले. मात्र याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांचं 2014च्या निवडणुकीत पक्षाकडून तिकीट कापण्यात आलं आणि त्या जागी एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली. खडसेंचा पक्षातील वजन पाहता आणि लेवा गुज्जर समाजाचा त्यांच्या मागे असणारा पाठिंबा पाहता खडसेंनी तिकीटसाठी लॉबिंग करतात जावळेंचं तिकीट कापून रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली. यावेळीस त्यांच्या विरोधात होते राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे सुपुत्र मनीष जैन. मात्र पक्षाचा पाठिंबा आणि एकनाथ खडसेंनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढल्यानं रक्षा खडसे तब्बल 3 लाखांहून अधिक लीड घेत खासदार झाल्या. यानंतर 2019च्या निवडणुकीत पुन्हा रक्षा खडसे यांच्यावर भाजपच्या हायकमांडनं विश्वास टाकला. आघाडीकडून मात्र ही जागा काँग्रेसच्या वाटेला आली. काँग्रेसने यावेळेस अनुभवी असलेल्या डॉक्टर उल्हास पाटील यांना तिकीट देऊ केलं. मात्र निकाल अगदी सेम टू सेम. 2019च्या निवडणुकीतही रक्षा खडसे सलग दुसऱ्यांदा खासदार होत पुन्हा एकदा दिल्लीला गेल्या. एकंदरीत भाजपच्या आणि खडसे परिवाराच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं. मात्र एकनाथ खडसे यांची पक्षांतर्गत नाराजी दिवसेंदिवस वाढत होती. अखेर या सगळ्याचं खापर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडत तब्बल 4 दशकाहून ज्या भाजप पक्षाला महाराष्ट्रात पाय रोखून दिले त्याच पक्षातून पायउतार होत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळेस मात्र त्यांच्या सुनबाई खासदार रक्षा खडसे या मात्र भाजपात स्थिरस्थावर झाल्या. यानंतर भाजपातील नेते विशेषतः गिरीश महाजन आणि नाताभाऊ यांच्यातलं वैर अजूनही थांबलेलंच नाहीये. नाताभाऊ पक्ष सोडून गेल्यानंतर जिल्ह्यात तयार झालेली पोकळी ही महाजनांनी भरून काढली खरी, मात्र खडसे गेल्यानंतर रावेरमध्ये होणारी लोकसभेची ही पहिलीच निवडणूक असल्यानं या निवडणुकीत नक्की कोण कुणाला पाणी पाजणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पक्षाकडून तिकीट मिळाल्यास आपण निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहोत असं म्हणत एकनाथ खडसेंनी आधीच बॉम्ब टाकलाय. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपात जर काही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटलीच तर या जागेवरून हमखास नाताभाऊ निवडणुकीच्या रिंगणात दिसतील. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते डॉक्टर उल्हास पाटील आणि त्यांची मुलगी केतकी पाटील यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. मात्र त्या दोघांनीही भाजपात प्रवेश केल्याने आधीच कमकुवत झालेली काँग्रेस रावेलमध्ये आणखीनच खिळखिळी झाली. ठाकरे गटाचं या भागात फारसं नेटवर्क नसल्यानं सारासार विचार करता ही जागा शरद पवार गटाला सुटण्याचे चान्सेस जास्त आहेत. दुसरीकडे भाजपात मात्र इच्छुकांची चांगलीच भाऊगर्दी झाली. विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना निवडून आणण्यासाठी भाजपच्या गिरीश महाजन यांचा मोठा वाटा राहिलाय. मात्र त्यांच्या पाठीवर असणारा हात आणि गॉडफादरच्या भूमिकेत असणारे एकनाथ खडसे यंदा त्यांच्यासोबत नाहीयेत. त्यामुळे भाजप रक्षा खडसे यांचं तिकीट कापून धक्कातंत्र वापरत गिरीश महाजन यांना खासदारकीसाठी नक्कीच उभं करू शकतं. दिवंगत खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांचंही नाव भाजपकडून चर्चेत आहे. त्यामुळे काहीही झालं तरी रावेरची ही जागा राज्यातील पॉलिटिक्सच्या सेंटर पॉइंटला असणार आहे एवढं मात्र नक्की. त्यामुळे तिकीट वाटप झाल्यावर खऱ्या अर्थाने रावेरमध्ये नेमकी कशी लढत पाहायला मिळणार हे चित्र स्पष्ट होईल. केळीचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे रावेर देशभरातच काय तर परदेशातही रावेरची केळी फेमस आहेत. देशातील सर्वात मोठं रेल्वे यार्ड,
तापी, वाघूर नदीपात्र आणि केळ्यांची बागायती शेती ही रावेरची खासियत. मात्र केळी प्रक्रिया उद्योग यासाठी लागणारी वाहतूक व्यवस्था आणि योग्य बाजारभाव मिळवून देण्यात इथले राजकीय प्रतिनिधी सपशेल फेल ठरलेत. औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधांचं जाळं म्हणावं तसं रावेरमध्ये पसरलं नाहीये. त्यामुळे येत्या निवडणुकीत या मुद्द्यांचा सर्वपक्षीय उमेदवारांना गांभीर्याने विचार करावा लागेल. बाकी प्रत्येक निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणारा लेवा मराठा समाज यंदा कुणाच्या बाजूने उभा राहतो? भाजप आपली परंपरा जपत रावेरमध्ये पुन्हा कमळ फुलवणार की नाताभाऊ आपली पावर दाखवून देणार? हेच पाहणं येत्या काळात इंटरेस्टिंग ठरणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, यंदा रावेरचा खासदार कोण होणार ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.